आज या ठिकाणी तहसीलदार मॅडमना आम्ही मेथीचे ग्रामस्थ घेऊन भेटायला आलो होतो। आपल्या तालुक्याचं दुर्दैव कसं आहे बघा की एक माणूस सराईत गुन्हेगार असल्यासारखं दिवसाढवळ्या लोकांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडी मारतोय, त्याच्यावर गुन्हे दाखल होतात। अक्षरशः गंभीर स्वरूपाचे खुनाचा प्रयत्न या विषयावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर कुठल्या व्यक्तीकडं राशन दुकानाचा परवाना टिकू शकतो? पेशाने आम्ही डॉक्टर आहेत, डॉक्टरनी जर एखादा गुन्हा केला तर त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं। आणि अशा माणसाकडं मेथीमध्ये आजही राशन दुकानामध्ये त्याच्या घरून वाटप होत असेल तर ही प्रचंड दुःखाची गोष्ट आहे। आणि त्यासाठी आज मी मॅडमला भेटून याची कल्पना दिलेली आहे। ज्या माणसाकडं सध्या हे परवाना दिलेला आहे तो माणूस नामधारी आहे, वाटप जुनाच माणूस करतोय, जो शासनाच्या अखत्यारीत असूनही गावामध्ये प्रचंड दहशत आणि गुन्हेगारी निर्माण करतोय। तर मॅडमला मी तेच सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या गुन्हेगारी माणसासोबत कुठलाही संबंध तहसील कार्यालयाचा असणं म्हणजे तहसील कार्यालयाला काळीमा लागल्यासारखा विषय आहे। तर या विषयाने मॅडमनी 7 दिवसामध्ये याच्यावर कारवाई करू असा शब्द दिला आहे, अन्यथा आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं खळखटाक आंदोलन करावं लागेल। आणखीन एक मुद्दा, या विषयावरती मी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला 15 दिवसापूर्वी भेटलो होतो, परंतु भ्रष्ट अधिकारी हे एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करत आहेत। माझा आपल्या माध्यमातून त्यांनाही इशारा आहे की बाबा रे, हे थांबवा, कुणाशी पंगा घ्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी घेऊ नका। अंगलटी तुम्ही गुन्हे दाखल कराल पण तोंडाला लावलेलं काळं अख्खा महाराष्ट्र बघेल याची नोंद घ्या।